प्रथम संयमवरती बोलतो असं वाटतं का? की याच्या अगोदर कधी बोलला होता, कधी विचार केला होता? ओके, तर काय बोलशील संयमवरती? संयम हा एक आपल्या जीवनातला असा विषय आहे ज्यामध्ये सगळ्यात छोटी गोष्ट असो किंवा सगळ्यात मोठी गोष्ट असो याची आपल्याला गरज असते. संयम म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की आपल्याला छोटीशी ठेच जरी लागली तरीही आपण चिडतो, चिडचिड करतो. तसंच मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये समजा एखादा बिझनेसमॅन आहे, त्याच्या कंपनीमध्ये लॉस झाला त्याला, तर त्याने जर का घाई गडबडीमध्ये टेन्शनमध्ये येऊन चुकीचा निर्णय घेतला तर त्याची अख्खी कंपनी डुबू शकते. पण जर का त्यांनी संयमाने विचार केला तरच तो त्याची कंपनीला पुढे घेऊन जाऊ शकतो. वाव, एक्सलंट, क्लॅपिंग करताल रे. जसं आता आपल्या किरण दादाने सांगितलं होतं की इलॉन मस्क बद्दल, त्यांचं घर सगळी प्रॉपर्टी गेली होती पण त्यांनी संयम ठेवून विचार केला, त्यामुळेच ते आता दुनियाचा सगळ्यात पैशावाला व्यक्ती आहे. वाव, एक्सलंट, सुपर. शिवराज, तुझ्या नावामध्येच काहीतरी वेगळं सिक्रेट आहे पा. तू पहिल्या दिवशी तू मम्मी आणि तुम्ही दोघं आला होतात, तर मी काही क्वेश्चन्स बार केले होते, त्याच्यातूनही मला काहीतरी तुझ्यातला आत्मविश्वास दिसला, पण तू थोडा इग्नोर करत होता. तर आज तुला काहीतरी वेगळं वाटलं का बरं? असं वाटलं की मी माझा आत्मविश्वास प्रेझेंट करायला पाहिजे. तुला काय वाटलं असं याच्यावरून? जे सगळेजण आता बोलले ना त्यावरून मला असं वाटलं की जसं त्यांच्यामध्ये काही वेगळं आहे, बाकीच्यांमध्ये जर का काही वेगळं असू शकतं, सगळ्यांमध्ये काही वेगळं असू शकतं, तर माझ्यामध्ये पण असं काहीतरी वेगळं आहे जे मी प्रेझेंट करू शकतो. वाव, एक्सलंट, नाईस. मी तुला उद्याच्याला काहीतरी छोटंसं गिफ्ट देणार पा, कारण त्यांनी जी स्ट्रॅटेजी वापरली, विशेष लक्षात घ्या. काय स्ट्रॅटेजी वापरली म्हणजे डायरेक्ट किरणला टच केला पा. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ज्यावेळेस त्या प्लॅटफॉर्मला जाताना तर बाकीचे काय बोलले त्याच्यातूनही त्यांनी क्रिएट केलेले, त्यांनी त्याचं काहीच मनाचं वापरलं नाही पा. त्यांनी याचं एक्झाम्पल उचललं आणि त्या एक्झाम्पलवरती त्यांनी डायरेक्शन दिले. ही डायरेक्शन प्रत्येकाला देता आली पाहिजे. काय असतं तुम्हाला माहिती, जर तुमचा एवढा आत्मविश्वास आहे ना, तुम्ही काहीच पाठ करावं काहीच गरज नाही, पण जर सिच्युएशन जशी येईल ना त्या सिच्युएशनला तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. आणि त्यांनी एकदम डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये लास्ट एंडिंगला त्यांनी किरणच्या एक्झाम्पलला टच करून त्यांनी जे एक्झाम्पल दिलं, त्यांनी जे त्या कंपनीच्या मालकाचं उदाहरण दिलं, लॉस झाला, तर या सगळ्या गोष्टीला टच करून त्यांनी परत किरणच्या एक्झाम्पलला परत टच केलं. याबद्दल परत एकदा क्लॅपिंग करायला